नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, विदर्भ केसरी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब्रिजलाल बियाणी यांना विदर्भ केसरी या नावाने ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? विदर्भ. तर काय करायचं आहे? हे पाठीमागचे शब्द खोडायचे आहे. काय उरलं? वी. काय उरला? वी. फक्त या वला मध्ये आडवी रेष मारायची आहे. काय तयार झाला? बी. मग बी वरून ब्रिजलाल बियाणी असं लक्षात ठेवायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 18 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. कारण असे प्रश्न आपण पाहणार आहोत जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. चला तर बघूया प्रश्न पहिला. पहा, खालीलपैकी भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे? तर लगेच उत्तर यायला पाहिजे सिंहस्तंभ. सिंहस्तंभ. पुढचा प्रश्न पहा, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कुठे आहे? काय म्हटलं आहे? सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कुठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागपूर. नागपूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा, कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जर्मनी. कार्ल मार्क्स हा जर्मनी देशातील विचारवंत होता. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न 5 ते 6 वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 7517. भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर 7517. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय करायचं आहे? पहिला अंक 7 आहे आणि शेवटचा अंक 7 आहे असं लक्षात ठेवायचं आहे. असा पर्याय पाहायचा आणि आपलं उत्तर काढायचं. पहा, या ठिकाणी पहिला अंक 7, शेवटचा 7. मधले अंक कोणते आहे? तर पहा, 7 गुणिले 7 जर केलं तर काय होतं? 7 7 49 आणि 49 अधिक 2 जर केलं तर काय होतं? 49, 50 आणि 51 अशी संख्या तयार झाली 7517 असं लक्षात ठेवू शकता. पुढील प्रश्न पहा, विषुववृत्ताला 2 वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे? काय म्हटलं आहे? विषुववृत्ताला 2 वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे? हा प्रश्न वारंवार तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अमेझॉन. विषुववृत्ताला 2 वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे? अमेझॉन. पुढचा प्रश्न पहा, शेवटचा मोगल सम्राट कोण होता? तर बहादूर शाह जफर. शेवटचा मोगल सम्राट बहादूर शाह जफर. पुढचा प्रश्न, ताजमहाल बांधणारा मुख्य वास्तुशिल्पकार कोण होता? लगेच उत्तर यायला पाहिजे उस्ताद अहमद लाहोरी. उस्ताद अहमद लाहोरी. पुढचा प्रश्न पहा, जिझिया कर कोणी रद्द केला? काय म्हटलं आहे? जिझिया कर कोणी रद्द केला? तर योग्य उत्तर आहे अकबर. अकबर. पुढचा प्रश्न पहा, रिकामटेकडा हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे? रिकामटेकडा हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गुजराती. लक्षात ठेवायचं आहे रिकामटेकडा हा शब्द गुजराती भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, तानाजीला लढता लढता वीरमरण आले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तानाजीला लढता लढता वीरमरण आले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय पहा संयुक्त. या ठिकाणी तुम्हाला व दिसतो का? नाही. आणि दिसतो का? नाही. म्हणजे आपलं संयुक्त वाक्य नसणार. पहिला पर्याय कट झाला. मला सांगा 4 नंबर पर्याय पहा मिश्र. मिश्र वाक्यामध्ये जर दिसतोय का? तर दिसतोय का? या ठिकाणी नाही, कुठेही दिसत नाही. म्हणजे हे मिश्र वाक्य सुद्धा नाही. म्हणून 4 नंबर पर्याय सुद्धा कट झाला आणि 1 नंबर पर्याय आपण ऑलरेडी कट केलेला आहे. आता विशेष याचा काही प्रकारच नाही. हा उरलं काय? केवल. कोणतं वाक्य आहे? केवल वाक्य आहे. लक्षात ठेवा, तानाजीला लढता लढता वीर मरण आले
सरळ सरळ वाक्य आहे. मग कोणतं वाक्य आहे? केवल वाक्य आहे. पुढचा प्रश्न पहा. तू अतिशहाणा आहेस या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा. मला सांगा, आपण एखाद्याला काय म्हणतो? तू अतिशहाणा आहे. किंवा एखाद्याच्या बद्दल बोलताना आपण दुसऱ्याला काय म्हणतो? तो जरा अतिशहाणा आहे बरं का. म्हणजे काय? मूर्ख आहे असा अर्थ होतो, बरोबर की नाही? मग तू अतिशहाणा आहेस या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा. योग्य उत्तर आहे तू मूर्ख आहेस. ओके. जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो तो जरा जास्त जास्त अतिशहाणा आहे बरं का, म्हणजे मूर्ख आहे असं आपण त्याला समजतो. म्हणून तू मूर्ख आहेस हे झालं आपलं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. खालील वाक्याचे नकारार्थी रूप बनवा. काय म्हटलं आहे? असली हैगय काय कामाचे असते? असली हैगय काय कामाचे असते? याचं आपल्याला नकारार्थी रूप बनवायचं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे असली हैगय कामाची नसते. ओके. असली हैगय कामाची असते याचं नकारार्थी काय आहे? असली हैगय कामाची नसते. पुढचा प्रश्न पहा. भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? उत्तर लगेच यायला पाहिजे, पण तुम्हाला कन्फ्यूज होणार. कोणत्या ठिकाणी? एक पहिला पर्याय आहे संत एकनाथ महाराज आणि 4 नंबर पर्याय आहे संत ज्ञानेश्वर महाराज. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना संत एकनाथ महाराजांनी केली. आता पुढचा प्रश्न पहा. भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन कोणी केले? भावार्थ दीपिका. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर महाराज. लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी भावार्थ हा शब्द आहे आणि या ठिकाणी सुद्धा भावार्थ हा शब्द आहे. जर आपल्याला विचारलं भावार्थ रामायण कोणी लिहिलं तर संत एकनाथ महाराज, आणि जर प्रश्न विचारला भावार्थ दीपिका कोणी लिहिलं तर संत ज्ञानेश्वर महाराज. लक्षात ठेवा, चुकू शकतं. भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर महाराज आणि भावार्थ रामायण संत एकनाथ महाराज. ओके. पुढचा प्रश्न पहा. मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे? सोपा प्रश्न आहे. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. योग्य उत्तर आहे अळ. मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे? तर अळ वर्ण स्वतंत्र मानलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. वरसगाव धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? वरसगाव धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? विद्यार्थी मित्रांनो, उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो आणि त्या ट्रिकवरून या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. काय म्हटलं आहे? व र स गा व. तर काय करायचं आहे? शेवटचा हा जो व आहे हा खोडायचा आहे, नंतर गा खोडायचा आहे, नंतर स खोडायचा आहे. उरलं काय? व र. आणि या व ला काय करायचं आहे? एक वेलांटी द्यायची आहे. आता काय झालं तयार? वीर. वीर. आणि इथूनच आपल्या उत्तर स्रोत आहे वीर, बाजी, पासलकर, सागर. लक्षात ठेवा ट्रिक वरून उत्तर कसं काढायचं आहे. व र स गा व हा जो काही शब्द आहे या शब्दामध्ये पहिले 2 अक्षर आहे वर आणि व ला फक्त एक वेलांटी दिली, वीर तयार झालं आणि आपलं उत्तर आलं वीर, बाजी, पासलकर, सागर. ओके. लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 5 ते 6 वेळा विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? लगेच उत्तर यायला पाहिजे. कोण करतो? ग्रामसेवक. खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य ग्रामसेवक करतो. हा प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे आणि जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत तेच प्रश्न आपण बघत असतो. ओके. पुढचा प्रश्न पहा. पंचवटी या शब्दाचा समास कोणता? पंचवटी. पंच म्हणजे किती? 5. आणि ज्या ठिकाणी एखादी संख्या असते तुम्हाला माहिती आहे लगेच काय? द्विगु समास. ज्या ठिकाणी एखाद्या संख्येचा आपला अर्थ तयार होतो, अर्थ समजतो की पंच म्हणजे किती? 5, लगेच समजतं. द्विगु समास. ओके. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी समानार्थी शब्द निवडा. पहा, पक्षी हा शब्द आहे आणि या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे ते पाहायचं आहे. पहा, पर, खग, पक्ष, पंख. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पक्षी या शब्दाला समानार्थी शब्द आहे खग. खग म्हणजे काय? पक्षी. खग म्हणजे पक्षी. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? काय म्हटलं आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे. विद्यार्थी मित्रांनो, आता पहा, ही जी काही दिशा आहे ही आहे पूर्व, ही आहे पश्चिम. ओके. ही आहे दक्षिण आणि ही आहे उत्तर. आपल्याला काय विचारलं?
उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. आता मला सांगा, पहिला पर्याय तापी आहे. आपल्याला माहिती आहे तापी नदी पश्चिम वाहिनी आहे, मग ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहील का? वाहू शकते, पण ती कोणती आहे? पश्चिम वाहिनी. आणि ती कुठं वाहते? वरती, धुळे, नंदुरबार तिकडं. ओके, मग तापी पर्याय कट झाला. कारण विचारलं काय? उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते असं विचारलं आहे. या ठिकाणी तिसरा पर्याय पहा, नर्मदा. तुम्हाला माहिती आहे नर्मदा नदी सुद्धा महाराष्ट्राच्या वरच्या भागात कुठं वाहते? ती पूर्वेकडून कुठं वाहते? पश्चिमेकडे वाहते. म्हणजे पश्चिम वाहिनी नदी नर्मदा. नर्मदा कोणती नदी आहे? पश्चिम वाहिनी. म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर नसणार. म्हणजे 2 पर्याय आपले कट झाले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वैनगंगा. लक्षात ठेवायचं आहे का उत्तर आहे वैनगंगा. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पाहायचे. जर आपल्याला पर्याय कट करून उत्तर येत असेल तर पटकन आपलं उत्तराकडे जायचं, कारण आपल्या परीक्षेमध्ये वेळ कमी असतो. तापी पश्चिम वाहिनी आहे, हा पर्याय नसणार. नर्मदा पश्चिम वाहिनी आहे, हा पर्याय नसणार. आपण 2 पर्याय कट केले. मग लक्षात ठेवायचं आहे असं पर्याय कट करून आपण आपल्या उत्तराकडे जायचं आहे. तर वैनगंगा ही जी काही नदी आहे ती जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? पर्याय पहा, उल्हास, वैतरणा, कुंडलिका, कुंडलिका आणि वरीलपैकी नाही. योग्य उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल, जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल, जर तुम्हाला मोफत पोलीस भरती टेस्ट पाहिजे असेल तर 8805 24 40 18 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करायचा आहे. 8805 24 40 18 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.